श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ। गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी। बारामती मधील सुप्रसिद्ध श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर आता अहिल्यानगर व सातारा मध्ये सुरू। मातृत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 19 00। धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये। खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती। हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये, हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये। मस्त वाटतंय बरं का? मस्त वाटतंय ना? अहो आपला हातात तसा आहे। मन प्रसन्न वाटतं असं केलं। हा 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 होय अण्णा। हा जवळजवळ 3-4 वर्ष झाले मी तुमची सेवा करतोय। करतो। रोज सकाळ संध्याकाळ मालिश करतोय, हातपाय दाबतोय। बरोबर आहे। पण अण्णा हा नातवाचा काय विचार येतोय का नाडात यात? कसलं रे बाळा? आता कसला रे? मला माहिती आवडत टाकाला यायचं आणि गाडगं लापवायचं। म्हणूनच म्हणलं सांग की। आता 15 एकर जमीन आहे तुमच्याकडे अण्णा। पण ते 15 एकराचं म्हणलं लय राहिली। 5 एकर जरी मला तात्पुरती करायला दिली का नाही, आणि जर ते 5 एकर मला बी अंदाज येईल मी कशा पद्धतीने शेती करतोय ती, आणि लगेच राहिलेली मग माझ्याकडे सोपवून टाका सगळी। कसं आहे गाणं? कोण आहे तुमच्याशिवाय मला तरी? हा तेवढं बी आहे राव। करणारच येईल वाटतं। मागच्या 5-6 वर्षात हा ते गावात श्रीमंत होतं, हा अवलादीने कवाच कोणाला काय दिलं नाही, हा आणि कोणाला सांगितलं बी नाही हा कुठल्या बँकेत पैसा आहे, किती सोनं आहे, हा काय सांगितलं नाही। हा आणि असंच एक दिवस अटॅकने मेलं। हा काय त्या कुटुंबानी मरायचं का? आता नातू बघितला ना लोकांच्यात कामाला जातो या, बरोबर। पोरगा लोकांच्यात कामाला जातोय, मस्त मुबलक पैसा या, पण काय करणार? हा पापाचा मालगा पापाला। त्याला अंदाज नाही लागला आयुष्याचा। तसं नाही अण्णा। हा. आता कसं होतं हो का, मी म्हणतो का तुम्ही काय 100 काय 125 वर्ष जागावं, पण काय आता शेवट आले भगवंताच्या मनात कोणाची काय चालेल। अगदी बरोबर आहे। तसं असतं, वेळ सांगून येत नाही। तुम्ही मला सांगितलं का नाही म्हणजे मोकळं। सगळ्याचा विचार घेतलाय डोक्यात मी गाणं। हा ना? हा तुला सांगणारे आपला आमिर बी आहे, हा शशा आहे, बाळासाहेब आहेत, तू काळजी नको करू। हे कशाला आहेत? आणि त्या आमिरचा ना आपला काय संबंध आहे? विचार सांगावंच लागतं ना सगळ्याला गाणं। आज अण्णा येडं झाला का खुळ झाला तुम्ही? कोणाला काय सांगायचं नाही, ती का आपल्या तो आंबऱ्या आपल्या रक्ताचा आहे, वेगळं बी आहे त्याचं आमचं। वेळ आल्यावर सगळं होईल, माझं डोकं चोळ। काय डोकं चोळा अण्णा, कवा येळ यायची? आता पर आमची जायची वेळ झाली की नाही, सगळं होणार आहे। काय राव अण्णा, हे आपल्याला तो वासवा पटला नाही राव। राव फिरायचं आपलं ठरलंय राव, कुशाला तुम्ही टकल कोळसत बसलाय राव या माणसाचा। ह्या माणसाला एक राव निवांत राहायची सवय लागली, निवांत आईस पैस चालतं सगळं कारभार। आमचं ठरलं होतं राव जायचं, हिरो सारखा हिरो गडी पण घुसून घुसून पत्ता डाकू सारखं करून टाक दिसते का? बरं बरं अण्णा अजून एक वाजवा। ही अवलाद एक तर हाय पण नव्हती, आणि ती म्हणतात ना शश्या तोंड बोलताना अंग मार खात, अशा अवलाद आहे तुझी। नाही बरं स्पीड ना हात उचलतो, उरकला असतं तर आम्ही गेलो असतो का नाही फिरायला। उरा काय म्हणजे? उर काय म्हणजे? तुझ्याकडचे धबधबे आम्ही फिरायला जायचं ठरलंय। त्याला फोन केला मी ये म्हणून, आपल्याला जायचंय फिराय। काय ह्याच्या बरं वय? सगळी व्यवस्था झाली, 3 दिवस राहायचंय आपल्याला। पण ह्याच्या बरं मी येणारच नाही अण्णा। अहो ह्या अवला शनी वय, तिथं जाऊन एखाद्या बाईची छड काढेल आणि तिथं मार बसवलं आपल्याला। अवलाद शेणी असायचं झालं काय तवा? झालं काय म्हणजे? मॅनेजन केलंय राहायचं सगळं रेस्ट हाऊसला 1 नंबर। माझ्या पैशाच्या खर्चाने तुम्ही चालाय फुकटची फुकट हाजा मजा करताय ती करताय, आणि त्यात तुमचं उरकाना। ए जागीरदार तसलं बोल नका। तसला जागीरदार रुबाब तुझा तिथं घरी ठेवायचा। खरोखर मी पैसे कोणाचा? आमच्याकडे पैसे नाहीत का? काढून वाटा बाहेर। मग तसलं कोणाला बोलतोय? थांब शश्या, खर्च नको काय नको, तुझ्या मावशीचं ऋतूचा बंगला आहे तिथं वाडा,
त्या वाड्यावर राहू आपण, खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था करीन ती. कुणाच्या बंगल्यावर राव म्हणला? ऋतूच्या. फुटपाथला झोपू आवर लय राव ती हलकट आहे राव. हा जेवाय वाढती आणि तीनदा खालीवर बघती. पण वाडा चांगला नाही राहायला. वाडा काही इटा फोडून खाता का नुसता चांगला असून? अरे गाणा भाव, ऋतुमावशीतली माणसं लय स्टँडर्ड आहेत ती. तुमच्यासारखी अशी चमचे खिशात घालणारे गेल्यावर काय म्हणाल तर तुम्हाला ठेवाल का तरी त्या वाड्यात? ए शशे थोबाड फोडील, नीट बोल. तुझ्यासारखे चमचे आहेत ना, त्यांच्या चमचागिरी करायला आलं का लक्षात? तुम्ही कशाला काळजी करताय? 5 स्टार म्हटलं तरी मी खर्च करायला तयार आहे. काय 5 स्टार? हो. अरे नुसतं रामभाऊचं नाव सांगितलं ना, 7 स्टार वालीत ना पळत येतील न्यायला आपल्याला चालतंय. सांगायला. ऐक तू, ह्याच्या 5 स्टारला जाऊ, तुझ्या 7 स्टारला जाऊ, पण उरक निघू आपण. नको राव अण्णा, काय करा तुम्ही 2 जण जाऊन या, मला नाही भाऊ लावायचं. मी सांगतो जावाय बापूला. चल ना बाबा, ए, गाव सोडून गेला का कधी माझ्या पैशावर तरी चल. अरे गाव सोडून डायरेक्ट कुठं गेलोय मी? असू. फॉरेन. गेला चिल. ए, हा. वाद सोडा, जायचं आपल्याला. मी सांगतो जावाय बापूला, चल उरक. त्याला फक्त सांगा तोंड बंद ठेवाय अण्णा. हा हा. नाही ह्याला मी पडस्तोवर मारीन. त्याला नको. इशे टाकू नका. काढती बरं का औलाद. लय गाळ काम नका. बरं, शशा दरी बॅग आता झाली का झोपी तुमची इथनंच? आणि मग हे सगळं बेगा बेगा सांभाळायच्या. अरे अण्णा कसा दिसतोय आपण? एकच नंबर गोगल घाल. गोगल जाताना घालतो, गावात लोकांच्या नंतर लय वाईट येते. चट्ट्यापट्ट्याच्या शर्टनं कुत्री फाडायची. याडबडा आहे काय? लोक म्हणतात चट्ट्या पट्ट्याचा वाघ आला म्हणून. बावळट आहे काय? वाघाचा आणि कुत्र्याचा फरक कळतो का? बावळा टेची बरे पिशवी काय काय बोलू नको त्याला. हा बा, लय लांब हो नका, चला लवकर. मी काय म्हणतोय, अरे चला म्हणजे कुठं? अरे अजून भाऊची परवानगी काढली नाही. हा ना, भाऊ मला आता म्हणलं तरी कॅन्सल करता. विचारलं का नाही तुम्ही? जावाय बापू माझ्या शब्दाच्या बाहेर नाही. विचारा विचारा ती म्हणून तर म्हणतो जबाबदारी तुम्ही. माझी. बोलतो. जरा अण्णा तुमच्या आवडीची कारल्याची भाजी आणि भाकरी गेली. हा, आणि काकी माझ्या आवडीचं काय दिलंय? तुझ्या आवडीचं पण दिलंय, पौष्टिक दिलंय, पौष्टिक. मावशे घर पर कारल्या आलं होय. अरे मटणाचं घर का कारल्या आलं? इतकी दळबद्री अवस्था झाली का आपली? अरे पण प्रवासात नेतो का मटण? काय असतात माहितीये का, रस्त्याने तुझ्यासारखी भूतं असली का नाही की त्या मटणाला भूतं लागून आहेत म्हणून आम्ही मटण बिटन काय घेत नाही. दिलं असेल पण एवढंच डबा आहे. हे डब्यासकट जरी अण्णाने खाल्लं तरी अण्णा खाऊन टाकेल डब्यासकट भाजी सकट. आम्ही काय जाताच पाणी गळाव का? अण्णा बाहेर जाताना जास्त जेवत. हा, माझं जेवण मापात ते मी डाएटवर आहे. डाएटवर असतं तेव्हा 2-2 डझन पाव खातोय. मग बघ, शशी अण्णांची चेष्टा करायची नाही तुला सांगते. तुला का म्हणलं चेष्टा करतोय? अगं मी खरं बोलतोय. आता खरोखरीच वाजवील बरं का तुला. नाही नाही वाजवच अण्णा, हे आवला आपलंच खाते ना, आपल्या गावभर माप काढते. मावशी तुझ्या घरात येऊन फसलीस. अरे तोंडाला मार खातोस तू. हे गप. थांब कुठं पिशव्या कुठे पिशव्या काय बरे आपण आले जावाय बापू. आशीर्वाद द्या. लांब चाललोय फिरायला, नावच करून येतो तुमचं. कुठे चाललंय वराड? ठोसेकर. फिरायला कोण कोण चाललंय? कोण कोण? अमर अकबर अंतरी त्रिमूर्ती. बरं आहे बरं आहे. तुम्ही स्वतःला म्हणून घेताय? आला का तोंडे तरी बघा आरशात. कस इस्त्रीच काढल्या शर्टासारखं दिसतात. म्हणजे अण्णा तुम्हाला अमर वाटत नाही, हाय तिने वाटत नाही? ए, हिरोंची नावं ठरवण्याचा अधिकार मला कोणी दिला? रानातली कामं कोणी करायची रे? चाला बोंबल्यात हिंडायला. अरे जी मोकळी माणसं आहेत त्यांना जाऊ दे. म्हणजे मोकळं आहे का? आता तू कधी आला? आता किती दिवस झाला आलो नव्हतो. आलं म्हणून काय झालं तेव्हा? सगळं नियोजन आपल्या शशीनेच केलंय भाऊ. परवाच गेलाय तू. हे दिवस झालं. मी काय दोस्तार नव्हतोय तुला. मी बी काय आवडत नव्हतं आलो. मी इथनं कडन चाललेलो. पण तुम्ही सांगा, तुमच्या घरी जर नुसतं आलो भाव तर तुम्हाला किती वाईट वाटलं असतं? अरे तसंच कडकडे जायचं होतं ना. मी काय दोस्तार नव्हतोय तुला. काय होतंय माझं पोरग इकडे आलं म्हणून? तुझं पोरग? बहिणीचं पोरग म्हणजे माझंच की. असू द्या, लेकरेत फिरायचं वय. जावाय बापू काय करा, 3 दिवस रानातलं तुम्ही बघा. असू द्या. तुम्ही बोंबलत हिंडा. गाणाला राहू द्या माझं. माझ्या रानाचं काय करायचं माझं मी बघतो. अण्णा ए गाणा. लेकराचं वय आहे, खेळायचं फिरायचं. 2-3 दिवस तुम्ही काम केलं मग त्याला काय होतंय तेव्हा? ए, आयचा चिडू नका. किती पोरग नटलंय बघितलं का? रानात काम करायचं का? क्या जगाचं रान उकरायचं रामबावला चांगलं करता. तिरायतानी सल्ला द्यायची गरज नाही. गुडघ्या एवढं पोर बोलायला एका झापडीतच उलटा पालता करेन. अरे तू कशाला बोलून तू चळा करतोय? अण्णा बोलतेत की. ए डुचळा, यांना जाऊ दे. आपल्या कामाचं बघ. मला निर्णय घ्यायला भाग पाडू नका का ना. 3 ते दिवसाचा प्रश्न आहे जावाय बापू. अण्णा 3 तासाचा बी असू द्या. तुम्ही जा. तुम्ही मोकळं जाऊ पडसून द्या. तिकडं. आपल्याला हे माणूस डोण्या करणार मग. ए कुणाला म्हणतोय? शिमा इकडे या. हाताव माझ्या.
दोन्या कुणाला करतो नक्की. नीट बोलायचं नीट राहायचं कळलं. ऐका नका चिडू जाऊ दे आता एवढं आवरले बघितलं किती नटले पोरं मी अक्षरशः जमिनीला हात घालीन बरं का विकून टाकेन कसं दान करेन. ए बोल नको एक शब्द अण्णा कुणाचा नाद करा पण रामभाऊचा करायचा नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो तुझ्या बी माहितीसाठी सांगतो तुझ्या बी माहितीसाठी सांगतो माझ्याकडे बापाकडे 40 एकर जमीन होती गावचा नाद पुरा करण्यासाठी त्यांनी 35 एकर विकली त्याची हे व्यावला दे राहिलेली 5 एकर फुकेन अक्षरशः फुकून टाकणार आहे ठेवत नसतो. दुसरं जमलंय काय अण्णा एक शब्द बोलायचा नाही माझ्या पोराला कुठं बी न्यायचं नाही तुमचं तुम्ही जावा प्लीज ए प्लीज एका झापडीत उलटा पालटा करेल. काय म्हणताय का एवढ्या गोष्टीवर 5 एकर इकणार फक्त फिरायला चाललोय ते बी दोन दिवस जायचं नाही त्या 5 एकराला गिरायक लागस तर तुम्ही जर बोंबल्यात हिंडत असाल ना अरे काय तुमची करतो काय तुला सांगता येत नाही. 2 दिवस पोरं चालले जाऊन द्यायचं हा. त्याचं पण लय असतं 2 दिवस बरं 2 दिवसात रानात घडी काय नाही, गावभर हिंडताना कळत नाही का 2 दिवस सांभाळायचे तर काय सीमा, बिघडते मापात मापातच मावशी. आहे, हात खाली घ्या पहिला घरातलं जर कच्च्या मिठत नसलं ना तर मी जाणार म्हणजे जाणार एकटा म्हटलं तर जाणार आहे. मापात मी काय केलं तुला कोणी आग्रह केला काय हा? चला तुम्ही माझ्या मागे ह्यांचं काय तर जाऊ नका रागू नका मी डबा घे. काय रे? चल घे चल सांग ए, चल कुठं बघू ना. मी काय म्हणतो भाऊ माहिती का अहो आता जातो आणि लगेच माघारी तू ह्यांना किती फिराय उद्या माघारी तू माघारी असल्यावर जमीन राहत नसते रे इकलेले असेल रामभाऊने आलो घर सुद्धा नसेल तुमचं सगळा लाड तुझा आहे. माझा तुझ्यामुळं राहू द्या पोरगं बारकं आहे झालं ना मोठं जाऊ नाही का कुठं त्यांनी तू काय आपलं जाऊ द्या अण्णाला बी म्हणायचं हिता यायचं नाही गाण्याला बी म्हणायचं हिता यायचं नाही आणि माझ्या दारात पाऊल ठेवायचं नाही मी जमीन विकत असतो चालू की राय बघायला जा फुका सगळं फुकून टाका तुम्ही चाल. कुणाची गरज नाही मला चेहरा पडलाय काय झालं या आणि तो कधी फ्रेश असतो साधा त्याच्या तोंडाव बॉम्बल फुटलेला असतो की सुतो आटो माप काय बघतोय माझ्याकडं खाली बघ फोन लावत होतो तो लाराचं बर डोकं हल्लंय तुला बघितलं तरी आठ तळपायचे मस्तकाला जाते माझ्या. रामभाऊ गपचिप काय कताव उघड्या तोंडाने बोला फटाफट उग सुभाषराव पाटील बाळू तू पण नीट ऐक मी एक निर्णय घ्यायचं ठरवलंय. निर्णय आता कसला निर्णय घेत का लग्न बिग्न करतो काय नवीन अरे वहिनीला जोडीदार आणतो काय कोण हो बाळासाहेब काय पण कसं बोलता हा का वय का लग्नाचं आता लग्नाचा निर्णय सांगताय बघा की कसा गोंडस दिसतोय कडे रुबाबदार अजून सुद्धा कोणी म्हणाली 18 आहे का काय केस बिस बघा कलाप बिलाप करून हरनागत असं डोळ्यात तांबाट्यागत लाल घाल आहेत मिशा बघा असा उंदरागत तमा तमा करते ते या आणि त्याला तुम्ही करताय तुम्हाला काय हसाय झालं तुमच्या काय वागागत येतोय दावा तुम्हाला तर दुसरं उंदीर म्हणताय उंदरासारखे मिशा अहो चुकून तोंडात ना आलं ते बघा ना कसा रुबाबदार दिसतो काय निर्णय घेतला रे तो बरा रामा पाटील निर्णय काय घेतला मला सांग मी दोस्त जातीत काय काय झालं आहे. तुझा दोस्त इथं बसलाय काय निर्णय घेतला तो सुभाषराव जमीन विकून टाकत असतो मी काय जमीन विकणार आहे मी. आपण झालंय काही खायला तुम्हाला वा रे वा तुला भारी नेट पडलं जमीन कमवायला आजा पंजाने आपल्या चटणी मिठाभर दिवस काढलं आणि तू चांगला फुकायर कमाय तुला काय लय हे पडलं होतं काय हा अहो रामभाऊनी जो निर्णय घेतला ते सांगते ती है नाही रामभाऊ मी टिकवलीच ना आजपर्यंत. हा टिकव आणि माझ्या पुढच्या पिढीला जर कुठलं डोक्यात आलं तुझं हे काय माझ्या पुढच्या पिढीला जर त्या जमिनीकडे बघायला वेळ नसेल कशासाठी ठेवायची सुभाष कोणाला वेळ नाही कोणाला वेळ नाही रानात लागण करायची बेन तोडून आणले गडी लावले तर टोळी बोलावली त्याच्यावर लक्ष ठेवायला माणूस नको गाण्याला मला 2 दिवसांनी फिरायचा गेला बॉम्बला ट्रिपला मग एक दिवस पोरग फिरायला गेला अण्णाला ठेवा ना तिथं अण्णानेच फसला अण्णानेच नेहलाय त्याला ती शेषा कुणाचं कोण आलं आणि मला चला ट्रिपला माझा खर्च आहे मग खानदानीचा उतार करून गेला अशी बी पाहुणी रावळी
मी तोडावतो तेच बरोबर आहे माझं. जमिनी तुझ्याच मेहुणीचा पोर काय ना आम्हाला कशाला दात खातोय नाही बरोबर आहे जमीन वाऱ्यावर सोन्यापेक्षा इकून टाकलेली बरी हा रामभाऊचा निर्णय मला आवडला. काय निर्णय आवडला मग कोण करणार त्याला एक न पर्याय का हो का रामभाऊ मी चांगला सल्ला देतो इकण्यापेक्षा एखादा चांगला गडी बघा आणि त्याला पैसे 4 पैसे जाऊ द्या पण ते लक्ष ठेवल आणि मी तर काय म्हणतो हित सुचवतो बाळासाहेब आहेत ना त्यांना गडी म्हणून ठेवा की राहणार तो बाकीची काम बाजूला तुझ्या तू कामाला गडी ठेवतो आणि झालं माझ्या शेतीचा उद्धार. अरे सकाळी आला तर दुपारी गायब झालेला असतो तो. होय पाटील एखादा चांगला गडी बघू द्या की रामभाऊला. कसं रामभाऊ गडी बघेल दारातल्या कुत्र्याला तुकडा टाकणं होत नाही ते गाडीचा रोजगार काय देणार आहे ती तुमच्या भाकरीच्या तुकडा आमचे काय कुत्रे पळल्यात होय? मग का गडी सांभाळत नाही तुमच्यामध्ये का गडी टिकत नाही तुमच्या शेतामध्ये तुमचे पोर आहेत का तुमच्यापाशी? पोरं जर नसेल तर माझ्या मनगटामध्ये नेट आहे 40 एकर जमीन कसतो मी आणि माझा गाडी रामभाऊ कळ अख्ख्या भारताची जमीन करण्याची शक्ती ताकद आहे. स्वतःची 5 एकर करा की 5 एकर करा ना. पण माझा हेतू पोरांवर संस्कार असले पाहिजेत. कन्या जर बोंबलत हिंडत असला काय जमीन ठेवू? सांगा ना जमिनीची किंमत सांगा मी पट्ट्या विकत घेतो एका पायावर स्वराव सुभासराव. एखाद्या भिकाऱ्याला दान देईन पण माझ गेला देणार मी भिकारी नाही नोटा मोजतोय तो. एक दिवस गाडीनं काम केलं तर 8 दिवस आठवड्याभर घराला चक्कर मारायला लागतंय बलभीम पाटील जागीरदार आहे ना तिकडे नदीत बांध घाल. रामभाऊची जमीन एकच मागायची काय कारण आहे? बाहेरच्या माणसाला विकतण्यापेक्षा गावातला माणूस विकत घेतोय ना. अरे माझी जमीन त्याचं काय करायचं मी ठरवणार. बाकीच्यांनी माझं गुन्हा धुणं काढायची गरज नाही. रामभाऊला जर काय बोला ना तुम्ही विकताय म्हणून अलग लक्षात तुम्ही विकत नसा तुम्ही कशाला घ्यायला लागला कोणाला बी देईन दान करेन तुमच्यासारख्या नालायक माणसाला जमीन देणार कर सतुषा. ए सतीश ही तुझं मोकरचं नाव आवडलं का? बुकायला लागलं पाटील काय कुठं कुठं हुडकायचं अख्खा गाव? अरे कुठं हुडकतो हिथं तुम्ही मरते कुठे जातो मी गाव सोडून काय काम आहे तुझं? उचल पाहिलं त्याचा 1 तारखेला ती तुम्हाला होता ना तुम्ही. मग देतो म्हणलं होती की आता 8 दिवस होऊन गेले की कशाला पाहिजे तुला पैसे निमिर? साडूच्या मुलीचं लग्न आहे. आईला तुमचे दररोज साडूची बाकीचे पाहुणारोळचे लग्न होते मी काय इजार गुत्ता घेतला काय सगळ्याचा? अरे पटी माग नेलेली उचल ती देणं होत नाही ती फेडली नाही तू आणि पुढे उचल मागतोय. तर म्हणत होता गडी सांभाळतो बलभीम पाटलानी. रामभाऊ ह्या पाटलाच्या गाड्याकडे पैसे फिरते ते म्हणून मी बोलतोय. सुभाषराव आलं का लक्षात? 5-5 वर्षाच्या उचली दी तू मागत पण नाही माघारी. बाळासाहेब तुम्हाला हजेरी किती? मी बाबा एक तर बांधील काम करत नाही मी 700 ना 800 रुपये रोज असला तर काम करतो नाही ते आपण असले काम करत नाही बाबा. 250 रुपयाच्या वर रुपया देणार. अरे सत्या तुला लिहवा येत नाही वाचा येत नाही कशाला या माणसाच्यात काम करतोय? अरे राक्षस आहे पाटील. सतीश सावकारकीची केस कर. जर मालक जर लुबडत असेल तर काय सोडायचं? त्याला लिहवा येत नाही सुभाषराव वाचाय पण येत नाही एवढं पोर असला बसणं काम करतोय बलभीम पाटला. सतीशन पाटील बघतील की तुम्ही काय एवढं बघा की माझ्यावर सावकारकीचा आरोप करते आणि सत्या माझी जमीन वाऱ्यावर सोडून इथं गावात पैसे मागायला आली अक्कल नाही का तुला? येळा कळायला झालो. आज ज्यावेळेस तू उपाशी होता ना त्यावेळेस पाटलाचं पोट भरलं तुझं बघितलं आता पोट भरलंय डकार दिली म्हणून आला इथं गावामध्ये 4 माणसात. उपकार करता का? अहो रक्ताचं पाणी केलंय त्याने तुम्ही काय उपकार करता का त्याच्या? बरोबर आहे सतीश तुझं काय गुलाम आहे गुलामगिरीची भाषा. कामाचे पैसे मोजले तर मी आलं का लक्षात गाड्याच्या रक्ताचं पाणी केलं त्याला पोरं बाळात नीट बोला. जावाई आल्या त्याला रामभाऊ गड्याला सोडून मी कधी घास खाला नाही. ए जातो तुझं पैसे देत ना मी जा गडी तिकडे काय करतो तू? अहो पाटील आपला काय बोलण्याची पद्धत काय 4 माणसामध्ये? मग त्याला असं बोलतात होय? त्याचं पोट तुमच्या जीवावर चाललंय त्याला बोलता वेळ असं मी लहानाचा मोठा केलाय म्हणून. चला मला नालायक माणसामध्ये थांबायची इच्छाच राहिली नाही बाळू. चला पाटील कोण तुमच्या नादीला? गडी तुमचा ऐका ना गड्याला पैसे तुम्ही द्या ना. असली माणसं नाही पोट भरलं ना अशी डकार देते ती डकार ती डकार देते. सुभाषराव माझ्या निर्णयावर मी ठाम आहे. मी जमीन विकत असतो. कशाला काय तू जमिनीलाच हात घाल काचा काचा नाही ना तोडवला रामभाऊ तुला तर बाया नाव सांगणार नाही. मी बी कचा कचा नोटा मोजून जमीन विकत घेऊन बाहेरच्या गावी जाऊ देणार नाही. त्याला 200 रुपये कोण देणार आणि सतीशला म्हणताय 750 रुपये मला रोज आहे. हा किती खोटं बोलाव काय त्याला? एकामेकाला भडकीत येते ही. नीट सांभाळा गडी. जाऊ जाऊ माणूस तिकडे माझ्या घरी उगा. सतीशराव बोला की भाऊ. पाटलांचं पटलं का तुम्हाला? नाही मला पहिल्यांदाच बोलले पाटील. अरे काय बोलण्याची पद्धत असते का ना? हा गडी झाला म्हणजे काय तू काय गुलाम आहे का? नाही
सतीशराव तुम्ही फाडकीनं पाटलांना माघारी बोलायला पाहिजे होतं. नाही राव भाऊ, मला लहानपणापासून त्यांनी सांभाळले. फुकाट सांभाळलं का? आयुष्यभर कष्ट गाळलं ना तिथं, घाम गाळला, रक्त सांडलं. हे बघा, मी सांगेल तसं कर. तुम्ही पाटलाच्या नादी लागू नका. पाटलाचं काम सोडून द्या, रामभाऊकडे या. पण त्यांची उचली घेतलेली पहिली किती उचल? 70,000 असेल. 70,000? जणू काय 70 कोटी आहेत. इतकं काय घाबरायचंय? करोडो रुपये मी उचल देतो, करोडो. तोंडावर फेकायचं पाटलांच्या, उद्याच फेकायचं त्यांच्या तोंडावर. आणि आता पाहुण्या रावळेला किती पाहिजे? 10,000. घाल ही योगायोगानं खिशात 10च आहेत. पाटील नाही ना काय म्हणणार? पाटील काय म्हणतंय? माघारी बोलायचं फाडकीनं. पाटलाचा कशाला विचार करायचा? पाटलांनी तुमचा विचार केला का? एवढं घर बादा बादा गळतंय तुमचं. दिलं का पाटलांनी घरकुल तुम्हाला? दिलं का ग्रामपंचायतमध्ये जाऊन नाव? केले का तुमची शिफारस? तुम्ही तरी विचार करायला पाहिजे होता. तुम्ही 5 वर्ष सरपंच होता, असं त्याचं घर गळतंय, घरकुल एक द्यायला पाहिजे होतं तुम्ही. इतक्या दिवस मी गप बसलो, पण मला आता सांगावं लागतंय. पाटीलच म्हणलं देऊ नका. जर सत्याला घरकुल दिलं, सत्या माझं स्वतःचा हक्काचा निवारा होईल. मग सतीश माघारी बोलायला सुरुवात कर. सतीश नम्र राहणार नाही, सतीश काम चुकार होईल, सतीश काम करणार नाही. अहो म्हणलं गरीबाला मिळू द्या की पाटील. त्याचं नाव टाकतो. मी नाव टाकलेलं खोडायला लावलं. पंचायत समितीत हो माणूस गेला. इतका माणूस नालायक आहे. हा, माझी जमीन घ्यायची भाषा करतोय. मला म्हणतो मी रामभाऊला वाऱ्यावर सोडीन. ही काय माल काढलाय म्हणजे ही माणूस घेणार की? ती नालायक गिरायक आहे, ही बुडवा गिरायक आहे, ही पैसेदार. ही पैसेदारांना कायम तुम्हालाच वापरा. माघारी दिल्यात ॲडव्हान्स असं समजूच नका. इतका रामभाऊ दिलदार आहे. आणि उचल द्यायला मी सांगतोय की करोडो रुपये मागा मला, उद्याच त्याच्या तोंडावर फेका. मी पैसे देतो. 70,000 आहेत ना? किरकोळ रक्कम आहे. 70,000 घेऊन जा सीमाकडून. पाटलांना म्हणायचं माझा आणि तुमचा विषय संपला. ज्या माणसाला गड्याला नीट बोलायची अक्कल नाही त्या माणसाच्यात का काम करायचं? आम्ही काय गुलाम आहे का? स्वाभिमानानं राहायचं. आपण कर्मचारी असलो म्हणून काय झालं? हा, बरोबर आहे. कष्ट करतोय, घाम गाळतोय, तवा पैसे मिळतात. उपकार करत नाही कोण मालक. लहानपणापासून काम करतोय राव, पण पाटील हजेरीच वाढवा ना. मला त्याचंच वाईट. लहानपणापासून अजून उचल आहेच म्हणतात माझ्या. मी बघतोय हाडाचं काढ केली सतीशराव तुम्ही. जा. अजून एक सांगतो, तुमच्या मामाची पोरगी आहे का नाही संगीता बाई, ते नाव काढत होते तुमच्या. गडे असा होता प्रामाणिक सतीशराव सारखा. तुमची चुलत मामाची पोरगीच लागते ना. तुमचं नाव काढत असतात महिला. इतकं तुमचं काम चांगलं. याडा विचार करणार का? उद्यापासूनच कामाला सुरुवात करा. येतो. हा, येतो. उचलीचं तेवढं बघा, नाही तर पाटील नाही तसलं मला फजिती करेल. इथं विषय गंभीर, तिथं रामभाऊ खंबीर. जावा तुम्ही, लागा कामाला. रामभाऊचा नाद करतोय काय पाटील? सुट्टी नाही. हा, जशाच तसं. हनुमंतराव, घराचा प्लॅन चांगला केला बरं का? मस्त. ह्या कोकणात विटा आणल्या काय? कशाने आणल्या? ट्रकवरनं. ट्रकने? त्याला इटाला काय म्हणायचं? त्याला चिरा दगड. चिरा दगड. किती एरियात आहे बांधकाम? थोडे 1,000 आणि खर्च किती सांगितला अपेक्षित? आहे की 20 लाख रुपये. 20? मी एकरात बांधकाम काढणार आहे. आणि मी इटा काय ट्रकने आणत बसणार नाही. मग डायरेक्ट इमानाने. चालतंय, आणा की. हां, झंझट नको रस्ता घाटाचा. आणि हिन उडलं कोकणात की डायरेक्ट हिथं चिरा दगड. आणि काय कमी पडलं पैसे तुम्हाला तर मला मागा. मागतो की. हां, डोंट वरी. काय सरपंच, नमस्कार. 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 या जरा 5 मिनिटं काम आहे तुमच्याकडे. हनुमंतराव ह्या का असं असतं, तुमच्यासारख्या चांगल्या माणसापाशी थोडंसं बोलत बसलं की गावाचं व्याप, महाराष्ट्राचं व्याप, भारताचं व्याप, जगाचं व्याप माझ्या मागं आलंच. चला येऊ का? काय अडचण आली ते बिंदास मला. चला या. कधी बोलीत कधी इकडे चला, माणसं ऐकत्या काय बांधगड. चला इकडे, चला तिकडे. महत्वाचं बोलायचं. हो का? तुम्हाला आपले तिथे 4 माणसात तुम्ही बोलत होता, पण तुमची जाऊ नाही म्हणून आम्ही इकडे आणले बोलवून. जाऊ नाही मग संजू शेट आता बांगला लय मोठा होईल का? हा, होणार ना. लयच भारी होणार. प्लॅनिंगच केले. एकरात बांगला बांधायचं माझ्या डोक्यात. आता 5 एकर घालवले म्हणले, एकरात बांगला बांधणारच की. बरोबर आहे की? इकल्याशिवाय काय होतंय का मोठं काम? चेअरमन काय असेल ते स्पष्ट बोलायचं, कोपर खळे आणायचे नाही. दुपारी पाटलांची बँकेत गाठ पडली होती. बर भाऊ,
पाटील म्हणली बँक बॅलन्स चेक करायला आलोया. म्हणलं का पाटील? काय नाही म्हणली रामभाऊची जमिनी काय काढली. तर म्हणलं चालला विचार घ्यायचा. तर आमचं म्हणणं काय होतं, आम्ही तिघांनी घेतली असती काय दफा त्याच्यापेक्षा वाढवून दिलं असतं. पाटलांनी 10 मागितली, आम्ही 15,000 घेतली असती. 1.5 एकर. हा आणि रामभाऊ समजा आम्ही हनुमंत यादवापाशी जर म्हणलो असतो की बाबा रामभाऊ तुमची जमिनी काय काढली काय, आबरू जाईल. मग तुमच्या आबरूचा मी विचार केला म्हणून ह्या सरपंचांना म्हणलं आपलं मित्र आहे कसं केलं तरी झाकून न्यायचं. पुढं आणलं आणि हो का रामभाऊ पाटील व्यवहाराने कसा आहे काय 20,000 ती जर घेत असतील 20,000 रुपये एकरानी आला का संजू शेट 25,000 म्हणलं तरी घेतो जमीन तुमची 25,000 रुपये एकरानी टेबल कॅश. ती काय आम्ही आणि आता बंगल्याचं काम काढलंय. एकरात बांधा की बंगला हिता असं काय किरकोळ बांधताय होय. मग काय कारण 5 जाणार आहे त्याच्यामुळे काळजी नाही. आणि हो का? तुम्ही टेन्शन घेऊ नका पैशाचं. आणि मला कसं वाटतं की तुम्ही कसं मोकळं ढाकळं जागावं म्हणजे तुम्हाला कुठं बांधल्यात राहणार नाही बरोबर कशातच नाही कोण मोकळं व्हायचं गाव पुढारी चला कुठं स्त्री कडक चला आज आमच्यावर 12 चालला उद्या अध्यक्षांवर चालला बाळासाहेबांवर चालला निवांत राहा चाल. त्या गाण्याच्या बी मागं टेन्शन नाही. कशाला ते पोराला तरी त्रास आणि आरसे महाल बांधा आणि कुठं जायचं ते हाय गाडी लगेच. महत्वाचं काय होणार ना पाणी धरायचं पण टेन्शन ना खत आणायचं टेन्शन ना बियाणं बघायचं टेन्शन. अरे उठला की सुटला पावडर लावला की चला 12 पुण्याला ना गावानी म्हणाय नको त्यात काँग्रेस आहे का ऊस आहे. बरोबर आहे. ही महत्वाचं आहे का हो. तुमचे महान विचार ऐकून मी धन्य झालो. बरोबर आहे. एवढी माझी काळजी तुम्हाला. मग तुमची काळजी राहणारच आम्हाला. अरे एका गुंट्यातला काँग्रेस जरी रामभाऊनी विकला तरी 5 कोटी येत्याल. तुम्ही माझ्या जमिनीची किंमत करताय किंमत नसणाऱ्या माणसांना. आजपर्यंत काँग्रेसला जिंकलाय म्हणून तर ही अवस्था झाली. चेअरमन रामभाऊ काँग्रेस हा सुद्धा औषध निर्माण करतो. तुम्हाला माहिती का? माहित नसेल तर माहिती घ्या जगात. संजू मेंबर 25,000ची भाषा कोणाला करताय तुम्हाला? तुमचं पोरग एकदा भूक लागली होती तर मला उसनं पैसे मागितलं. मला रामू काका 500 रुपये मला जेवाय द्या तर मी 5 लाख रुपये दिलं. मागितला बी नाही. माहिती घ्या. सुंब जळाला ना पीळ जाणार नाही. बरोबर आहे. सुंब बी तसाच राहणार पीळ बी तसाच राहणार. तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या प्रपंचाच्या जर नादी लागला ना मी एक हासडेन. अरे तुमची लायकी का माझी जमीन घ्यायची? बायकांना 500 रुपयाची तुम्ही लुगडी घेऊ शकत नाही ब्लाऊज घेऊ शकत नाही. तुम्ही जमीन खरेदी करायची भाषा करताय हो तुमच्या जिंदगीवर. आम्हाला म्हणा लुगडी घ्यायला येतात का नाही आल्या का नाच गाण्यावारी 35 एकर लावली फुकून आणि आम्हाला सांगायला का असं जमले कोण खाल्लं संजू शेठ खरं बोललं की सकाळला बी राग येतो. तसंच आहे. असंच आहे. ह्यो माणूस इकून मोठा झाला ह्यो काय कष्टाने झालाय का नीट करे ए यिल्डिंग वाल्या मी खपून घेणार ना. नीट काम झालं पाहिजे. गावाचा पैसा जायचा आहे तुमच्या बापाचं काय जायचंय. आम्हाला काम करू द्या हो. आमचं बिल्डिंग आम्हाला करू द्या तुम्ही जावा. मी तसलं मी इथला मी नाही कांबळेश्वरचा डॉन बाळासाहेब म्हणते ते. नीट यिल्डिंग हो ह्यांना घेऊन जावा. ह्याला कशाला काम आणलंय तुम्ही? ह्यांनी काम बी करून देत नाहीत. तसलं चालणार नाही. चुकीची काम बेळा खपून घेणार नाही. चुकीचं ह्यातलं काय कळतं तुम्हाला? मग गावाचा पैसा जायचा ह्यांना काय येत्याली नुसतं टिचू करून जाते. ती कामगार आहे ती काम त्यांच्या पद्धतीने चांगलं करते. तुम्ही कशाला आला इथं? मग इथं लक्ष द्यायला हा का कोण सरपंच? तुम्ही घराकडे लक्ष द्या ह्यांच्यापाशी नका लक्ष देऊ. चला बाहेर. नाही रे चला बाहेर. नीट कर सामान द्या आमचं सामान द्या सामान ही द्या. कुठे घेऊन चाललाय सामान तुम्ही? मला लागायचं या ही त्यांचं काम थांबा. असं दे गे थांबा. नट तरी दे की मोटरला. सोडा त्यांचं. खिशात काय घालताय? काय कळतं का तुम्हाला? हो चालू नीट करते. मी नाही गावचा. कोण? मी घरात तरी मेन राहिलाय का तुम्ही? ह्यांना नीट सांगा सुभाषराव. चला तुम्ही. घाट टाकी गच भरले यायचे. काय माणूस आहे. खलास करीन एखादा. किती जणाला करचाल खलास? नादा जाऊ नका कोणी. उभा आहे ना खलास करीन. याला चला जागा आम्ही संध्याकाळी येतो. संध्याकाळी जेवायच्या टायमिंग. ते कुठं त्यांचं सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करते पोलीस स्टेशनला. हो दाराई चला. सरपंच ही सगळी बघतील की तुम्हाला काय तिथं घेणं देणं आहे का? आपल्या गावातल्या कामावर आपण लक्ष घातलं पाहिजे सुभाषराव.
लुटून नेते गाव ग्रामसेवक आणि सरपंच. सुभाषराव ए रामभाऊ इल्डिंग नीट करा नाही ते मला धरण आणले सुभाषरावने. रामभाऊ टाकी बसून करत तुम्ही बरोबर. वाल बसवायचं काम चाललं ते तिथंच मध्ये ते बिल्डिंग वाल्याला म्हणते असं नाही बिल्डिंग असं करा. काय करताय ह्यांना त्यातलं? मला गावाचं दुनियादारीचं सांगू नका. त्याला कॉन्ट्रॅक्टरला मी कान पिरीन मग रामभाऊ. गावाचं नीट झालं पाहिजे. बाळ्या तू कुणाला कांठाळशील मला माहित नाही पण मी पाटलांना कांठाळणार. काय रामभाऊ भांडणं करत जाऊ नको गावात. सुभाषराव मी तुम्हाला का नाव मुद्दाम गोष्ट घालायला लावली. सकाळी चूक तुमची पण होती रामभाऊ. भांडणं करायची नाही आयुष्यात. नसते काय केली जरी केलं तरी भांडणं करायची नाही. नसती केली भांडणं पण पाटलाने अख्या गावभर पसरवली. आपण काय बसरवली? काय संबंध आहे का पाटील? बोलल का एकाला तरी? पाटील सगळ्यांना सांगत सुटलंय रामभाऊ गिराईक बघताय जमिनीला. मी राघव आहे का म्हणलो माझ्याकडे सरपंच मेंबर हे आली म्हणजे रामभाऊ जमीन तुमची 25,000 देता. काय? अरे माझ्या हराळ्याची किंमत तेवढी. आपण पाटलाकडे जाऊ बसू मिटू. तर माझी एवढी बाजू घेता चाल तुम्ही का मी पर्याय काढतो ह्या का बाळासाहेब. त्यांच्या रानातली अडचण आहे ना तुम्ही काम करा बाळासाहेब. सुभाषराव मी राहतो कामाला तुझ्या रामभाऊ. पाटलांनी मला चॅलेंज दिलंय रामभाऊ रानात तुमच्या घडी मिळत नाही मिळू शकत नाही एवढी माझी इज्जत खराब. बाळासाहेब राहतात की मग तू कशाला लोकांचे पैसे बुडवतो फुकट्या? हो तुझं बुडवल्यात कुणाला बुडवलं बाळा? बाळासाहेब तुमच्या रानात कामाला येतील. नाही. विशेष गाड्याचा मिटेल. मी राहण्याची ती कामं ठेव मला. पैसे देऊ नका. तुला लय काम असतं. त्याला मला काय बाबा मी कुठं तरी मला कामच करायचंय आणि दुसऱ्याच्यात मला 2,000 रुपये देतात हाजरी 3 तासाची. तू देण्याच दे. कुठे तरी कामच करायचंय आपल्याला. काय करायचं? मी बाळू तुला 3,000 हजेरी देईन पण तुझा असं खोड आहे तुला. तू म्हणशील मला पाटलांनी बोलावले मला सुभाषरावनी बोलावले अर्ध्याव काम सोडून जाशील. नाही मग मला पै काम आले मी जातो. सुभाषराव माझ्या शेतीची माझ्या गाड्याची माझ्या रानाची काळजी कर. विश्वासाचा गडी सोडू नका. मी तरतूद केलेले. मी मागाशीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केलाय मला रामभाऊ अडचणीत आहे मला गाड्यांची कमतरता आहे. सकाळीच उद्या विमानात हिथं लाल तोंडाचा माणूस उतरणार आहे. का नाही थोबडा का नाही हे असल्या अवला थोबडा का नाही. अहो विमानाने तसल्या तोंडाचा माणूस नको आपल्याला. गडी पाहिजे रानात काम करणार. गडी तू काय गडीच लावणार आहे ना मजूर वर्कर तिथं इंग्लिश मध्ये म्हणतात. अरे तो ठेवूच नको जमिनी एक. तो कुत्र्या सुधारणार नाही. जमीन एकेन आता काय करेन पण पाटलांना अक्षरशः हाताखालच काढणार आहे. काय दुनियेत तुला कोणी ऐका नाही तर आमच्या भाषा आवाज काय पाटलाला हाणायचं मग आम्हाला यायचं सांगायला. हे त्याला वेळ सांगायला मी हाणाय चाललोय म्हणून. तुम्हाला 2,000 रोज कसा काय वाढवला? कोणी वाढवला? आता मी तेव्हा तिथं बसलो होतो त्या इल्डिंगवाल्यापाशी. त्याला थोडा दम दिला असता त्याने 5,000 सरकावला असतं म्हणलं असता तोंड गप करा. हे पद्धत आहे कामाची. किती जणाला दम देता तुम्ही? ए सुभाषराव बाळासाहेबांना सांगा नीट बोल. तुमची लपडी उघडी करेन एका मिनिटात. चला घरी जाऊन फोन करेन मी आमदार साहेबांना. आपल्या घरी जीव. चला आपल्या घरी तर सगळ्याला वहिनीच्या परस्पर उद्या. सतीशराव बोला भाऊ. चाललंय का? चाललंय. वा 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 काम लय भारी बघ सतीश तुझं. त्या पाटलांनी नव्हतं तसं बोलायला पाहिजे बरं का. काय लयच वाईट वाटलंय मला. अरे काय गडी झाला म्हणजे काय काय आपण गुलाम बिलाम हा. आणि कुशाल माझ्या नावाने लागा डांगी पिटली. रामभाऊनी जमिनी काय काढली. मी राघव व्हायता का म्हणलं गाण्याची माझी थोडी तकतक झाल्यामुळे गावभर केलंय. सरपंचने ही सुद्धा लागा माझ्याकडे म्हणजे किती न द्यायची. कवडी मोल मागायला लागली जमीन. असलं पाटील आक्रम टेकली जाईल काय त्याला करतो. भाऊ बरं आहे का असं ओढतोय? बरं आहे का धड? एक नंबर. तुझी कामाची पद्धतच लय भारी. वज म्हणतोय तो. संगीताबाई सुद्धा परवा दिवशी म्हणत होत्या सतीशरावला आपल्याकडे इकडे घ्या. मला आणणार कामाचा माणूस आपल्याकडेच पाहिजे. सतीश कधीपासून तू काम करतोय? लहानपणापासून. नाही नाही आत्ता आत्ता कधीपासून करतो? आता 1 तासभर झाले. पाटलासारखं आपली पद्धत नसते. आपण माणसं नुसतं वापरत नाही. होय का? प्रेम बी दिलं पाहिजे माणुसकी पण जपली पाहिजे. माहितीसाठी सांगतो पाटील लय हलकड माणूस गुरासारखा राबवणार. आपल्यात नाही. सकाळपासून तुम्हाला काय कामच नाही. आजचा पहिला दिवस आहे तुमचा. उद्या काय करायचं? पहाटे 4 वाजता उठायचं. उठलं की झाडून लुटून घ्यायचं शानपाणी करायचं. कामच नाही दिवसभर मोकळच तुम्ही. इकडं कुठे इरंगोळा होतोय की लगेच धारा पाण्याला बसायचं. पण त्याच्या आधी गुरांना गुळी भुसा द्यायचा. निवांतच तुम्ही
ते झालं की लगेच धारा पाणी करायच्या, त्यानंतर कामच नाही. इकडे तिकडे झालं की लगेच दूध घालून यायचं डेअरीला, कामच नाही. माघारी आला इळा उचलायचा, रानात टंगळ मंगळ करत त्याचं ऊसबीज खायचा, फळं तोडायची खायची, गाडीभर वज काढायचं गुरांच्या खायचं, घरी पोचवायचं. मोकळच तुम्ही दिवसभर. तिकडे तिकडे फेरफाटका मारायचं गेले कुटी करायची त्या कडबा कुटीत घालून, दिवसभर गुरांना खाया टाकत राहायचं, कामच नाही. निवांत 4 वाजल्या की लगेच तुम्ही पुन्हा धारा पाणी ही गुळी भुसा ही निवांतच. इकडे तिकडे जाऊ वाटलं जाऊन यायचं, गावातनं फेरफाटका मारायचा की लगेच धाराला बसायचं. धार काढली की गुरांना खायला टाकायचं, दूध घालून यायचं, निवांतच. 12-1 वाजता निवांत झोपा, रात तुमचीच आहे की. परत पहाटे 4 वाजता उठायचं. आपल्याकडे कामच नाही, निवांत का उठायचं, निवांत बसायचं, गप्पा टप्पा मारायच्या. झोपायला भाऊ टायमिंग लय होती, पण 12ला झोपायचं आणि 4ला उठायचं म्हणल्यावर किती झोप गावती. अर्धाला झोप की, कशाला मोबाईल बघत बसतोय. लवकर काम उरकायची, झोपायचं निवांत. शेवटी सगळं आपण प्रपंच करतो, कष्ट करतो, कशासाठी करतो? पोटासाठी. म्हणून पोटमारा कधी करायचा नाही. भूक लागली हातातलं काम सोडायचं, डायरेक्ट तुझं घर गाठायचं आणि भरपूर जेवून यायचं. चहाची तलब झाली, काम जाळ होऊ दे तिकडं, घर गाठायचं, तुझ्या घरी चहा पिऊन यायचं. ताण लागली तुझ्या घरी जायचं, पाणी पिऊन यायचं. तुमच्या घरी? आमच्या घरी? अरे आमच्या घरी रोज जेव, पण घर जवळ आहे का? तुझं घर जवळ आहे, तुझा ताण होणार, चालावं लागणार, पाय दुखणार, ह्याची काळजी वाटते, दुसरं काय नाही. माझ्या घरी येतं की आठवड्यातनं, त्याचा काय विषय असतो तेव्हा. करतोय ते आपण कशासाठी? खायसाठीच करतोय की. ए बाबा मजेने तुला म्हणलं तसं रोज जेवा ये, माझी काय अडचण नाही. हा काम मात्र कामच आहे बरं का. पाटील आले. सत्या इथं लोकांच्या रानात काय करतोच? रामभाऊच्या रानात म्हणा. ओ रामभाऊ, मी तुम्हाला बोलत नाही, मी माझ्या तुम्हाला गाड्याला बोलत बोलतोय, नाही. माझ्या गाड्याला बोलतोय मी. तुमचा गडी राहिला नाही, तो माझा झालाय आता. मी गडी समजत नाही, माझ्या घरातला मेंबर आहे तो. सतुषा काय म्हणते ती? उचल दिली त्याला, उचल. तुम्ही देत नव्हता ना. सतुषा तोंड उघड, काय म्हणते ती? सतीश हाजरीवर काम करतो भिकाऱ्यासारखा, तुला सालाने ठेवला मी. 3-3, 4-4 महिन्याची उचल दिली तुला. गुलाम म्हणून बंद करा की लोकांना. एक दिवसाचं नाही, आज 30-35 वर्ष झाले सतुषा माझ्याकडे बायका पोरा सहित. काय प्रगती केली त्याची सांगा की. 200 रुपये हाजरी, किती पिळून घेतला एखाद्याला. हाजरी नाही, सालाने ठेवला, सालाना 1,75,000 रुपये साल आहे त्याला. विचारा तुमच्या तोंडावर त्याला. सतीश तुला दिलेले पैसे घरी जाऊन फेक तोंडाव त्यांच्या. घरी ठेवल्यात ना? हो ठेवले. हा तुम्ही काय लोक वापरून घेताल, दम द्यायला आला काय माझ्या रानात? सत्या माझ्या तोंडावर पैसे फेकायची हिंमत करतो तो. अरे उपाशी पोट होता ना, तर ह्या बलबीन पाटलांना सांभाळतो मग बायका पोरांना. आता पोट भरलं रामभाऊच्या वरचून पडलाय तो. इमोशनल महाराष्ट्राला दाखवताय काय मी ती किती चांगलाय, किती शहाणा आहे. कोण गावात प्रत्येकाची कुंडली रामभाऊ जवळ आहे. जा तुमच्या रानात पळायत ना. रामभाऊ खात्या घावानी मध्ये घाण करायची तुमच्या आवडा मला माहित आहे पहिल्यापासून. कुणाच्या आवडा कशात रामभाऊ हलायत ना माझ्या रानात. गरीब फाडता काय माझं तुम्ही? बघा मी तुम्हाला नीट सांगतोय काय पाटील. सांगणार आहे मी तुम्हाला नीट गरीब सांगतोय. बोलला राव तुम्ही. हात लावायचा नाही, हात लावायचा नाही अंगाला. काय समजता तुम्ही? तुम्ही जावा. काय समजता तुम्ही? तुम्ही जा. गरीब बोलला राव कामावर पाटील जा. काय सांगायचं ना? मी उचलून फेकला मग. गावात बी असेल, राहण्यात बी असेल. सतीश सुद्धा जा म्हणायला लागला. लाज धरा जनाची नाही मनाची. बायको ऐकणार रामावर धावून येत वय. 1.5 इंची मिशा उडावताय माझ्या पुढं. सतीश म्हटलं का किती नालायक माणूस आहे. मग काय उगाच इतका वर्ष त्याच्यात घालवली. माझी जमीन विक म्हणताय. दुसऱ्याच चांगलं झालेलं बघवत नाही ना. अरे छोट्या दुसरीच्या अन्नात माती कालवायची सोय हे रामभाऊला तुझ्या पत्नीला. एवढा राग नको पाटील, म्हातारपणात एवढा राग चांगला असतो. अरे माझ्यापेक्षा तुला राग यायला पाहिजे. गाण्याचं नाव 7 बाराला आला, तू गेला उडत सगळं. त्यांचं ती बघताना आपला काय घेणं. आणि तू काय वाऱ्यावर जातो काय? तू नाही का त्या खंडाण्यातला, तू नाही त्या पिढीतला. आपल्याला काय करायचंय? पाटील जाऊ ऐका शांत व्हा पाटील, शांत व्हा. हा बलबीन पाटील शांत होणार नाही. रामदेवडा राजकारणी लोक फोडतो तसा माझा गडी फोडतो काय? मी आहे बलबीन पाटील.
एकाला अडचणीत गाठील. पाटील ऐका दुसरा गडी बघू आपण. शांत व्हा तुम्ही. दुसरा गडी आणि मी काय बांगड्या भरल्या तर काय? पाटील अहो म्हातारपणा एवढा काही सराताप करून घेताय हो. मला म्हातारा समजतो. अरे गावची पाटील के सांभाळण्याचं फळ आहे आणखी माझ्याकडे हातीचं. पाटील जाऊन द्या मोरद्या दुसरा गडी बघू आपण. गडी दुसरा आणि मी काय बांगड्या भरल्या त्या? अमर धरे बॅग आता काय? धर 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 टोपी धरते शर्ट धर. पाटील कशाला कपडे काढताय? नाही अरे गाड्याची जेव्हा शेती करणार हा बलबीन पाटील नाही. स्वतः काय करतो मी? मी बघले काय करतो ते. माझ्या शेतीत काम करायची मला कशाला? पाटील काय गरज आहे का? पाटील कशाला ऐका हो? अरे काम कसं करावं शेतामध्ये ही बलबीन पाटला कोणी शिकावं आलं का लक्षात? अरे राव राग तुम्हाला. अयो अयो पाटील पाटील अरे राव पाटील तुम्ही बी आहे ना. तुला पण कळत नाही का? मला काय माहिती? कपडे घे कपडे घे. पाटील काय लागले दिसते. पाय पाय खूप आला माझा. चला पाटील. काय राव पाटील तुम्ही बी आहे ना. काय उद्योग करायची गरज आहे का? कोण बाळासाहेब बाळासाहेब ये बाबा. पाटील मला कळलं आजारी पडला चौवरून. मला जिथं सांगितलं लोकांनी पाटील आजारी पडल्याचं काय होत. आजारी कशाचा बाळासाहेब? तसं तुझी माझा गडी सत्याचं काय झालं? अहो त्याला लहानाचा मोठा केला मी शेतामध्ये राब राब राबला. त्याने काय केलं? लहानाचा मोठा काय? तुम्ही काय मला पुढचं बोलायला नाही काय केलं? मग काय झालं सांगा. सत्य आहे ना माझा गडी त्याला रामभाऊनी फोडलं. रामभाऊची काय करायची? सत्याला फोडायची? आता कुणाच ठेवाय. मी सत्याला रामभाऊच्या रानामध्ये बोलवायला गेलो तर रामभाऊने काय केलं? काय केलं रामभाऊने? त्या खोऱ्याच्या दाड्यानं माझ्या पायाच्या नाडग्या सगळ्या फोडून काढल्या. रामभाऊने पाय काय कामाचा राहिला नाही याचा माझा. असू द्या असू द्या. अरे नका मी तुम्हाला खायला आणले या. मी जाऊ का? मला काय डॉक्टर म्हणले बारामतीचं इथं महाराष्ट्रामध्ये इलाज होत नाही. तुम्ही बंगालला जावा खालबत्त्यामध्ये तुमचा इलाज होईल. कलकत्त्याला म्हणलं त्याला खायला होत नाही. काही मला कळतंय महाराष्ट्राच्या. मी खायला आणलंय तुम्हाला पाटील. दरा बिस्टिक पुडा बिस्टिक पुडा बिस्टिक पुडा हो. आतापर्यंत म्हातारीने तुला खाऊन मोठे केला आता तू मला म्हातारे करा. माझी परिस्थिती परमान आणले या. आपण रामभाऊनी तुमच्या हात उतारलाय. हात नाही पायाचा अवस्था बघितली का कशी? महाराष्ट्रामध्ये आता एक्सरे सुद्धा होत नाही. नाही नाही अजिबात नाही. मी तुम्हाला नेतो की दवाखान्यात नेतो. मी शेंडे डॉक्टर कडे. मी का म्हणा माणसं जोडते रामभाऊ माणसं फोडतोय. मी का बस मी अन्वेषण करणार. राजकारणी लोक असे नळगीला मला कसं सर करू कसं काय अंगाला पण लागलंय का? कमरेपासून खाली गेलंय सगळं काय नाही. इथून खाली मेलेलंच आहे. आपण एवढं या वर्षावर किती बेकारी झाली ना पायाची. या पायाला पण काताडा राहिला नाही. लाज वाटते का त्या रामभाऊला? काहीच राहिलं नाही. कसं हालत आहे. बिस्किट पुढे द्या मी नेतो खायचं. आता काय संपलं तर जमाय. तुमचा पाय फोडलाय ना त्याचं घर फोडतो रामभाऊचं मी. संतोषेट हा बोला की. मैदानात गेले पैसे पाणी देता का नीट लोकांचं? हो कशाच येतील तेव्हा? सरपंच बोलवायच्या आधी माणसं माझ्यासाठी 1000 होत्यात. मी एक करतो ड्रायव्हरचं पहिल्यांदा पैसे देतो. का तो आपल्या असतो बाळासाहेब झालं काय? हो 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 हित आहे. मला सांगा मला तुम्ही सल्ला द्या प्रामाणिकपणे. 100% सल्ला मी रामभाऊला खलास करू का नुसता टी सुद्धा घडाने? मला दोन्हीतलं कुठलं सांगा. तुम्ही सांगताल ते ऐकतो. सांगा मला. रामभाऊला खलास करू का नुसतं हाणू? सरपंच मी गावचा लेट आहे पण थेट आहे. तुम्ही जर खलास केलं ना मी तुम्हाला सोडून आणतो. काळजी करू नका. हा हा त्याची जबाबदारी नाही. बस
मग डायरेक्ट खलास करू. हा बिंदास तुमचं हेडा गेलं ना आमच्या डोक्याचा ताप गेला. आम्हाला काय झालं सोडून आण चालू होतं. अहो का काळजी करता आम्ही आहे की. जामीन मीच देणार दाजी तुम्हाला. मी जामीन होणार मी स्वतः. खलास केल्यावर एका ठोक्यात खलास करा. आयला पण मला काय म्हणायचं माहिती का खलास केला तर मग मला त्याच्या इतका जीव लावणारा मित्र नाही भेटणार डोक्याला ताप. मला लय जीव लावतो ती. एक काम आम्ही करा नाही प्रेम करत तुमच्या. थांबा खलास नाही करणार ना. खलास नको राव मला मित्र नाही जीवाचा जीव लय भेटायचा. मग काय करणार हाफ मर्डर करा. पाय तोडा पाय. हा हा हे मात्र पाय तोडा जाग्यावर खरं द्या काय फरक पडत नाही. हाफ मर्डर करू हाफ मर्डर करा. नुसतं असं खराडलं पाहिजे. हा अहो पण मला काय म्हणायचं हाफ मर्डर केला आणि परत तो जर उठला तर ती चुलता पुतण्या मला मारतेले राव. आणि आम्ही कशाला आम्ही काय मारतेले राव. ती नुसती बोकणारी ती काय नाही होत त्याची. नको बाबा मा हाफ मर्डर पण नको बाबा. आम्ही तुमच्या मागे आणि अख्खं गाव तुमच्या मागे लावतो. तुम्ही काय करा हाफ मर्डर करा आम्ही तुम्हाला नाही तू उठला मारील मला तो. हिला कशाला आला इथं मग तुम्ही. हाफ मर्डर बी करणार नाही मारणार बी आला कशाला इथं. म्हणलं काय तुमचा अंदाज आहे ते तरी घ्यावं पण तुम्ही राव गाला आमच्या डोक्यात. नाही गाला हा ही मात्र पक्का तुम्ही बोला. म्हणजे माझा मित्र खलास करायला तुम्ही सांगायचा सोडून आणाय पक्षाला. अरे कपट्यानो त्याच्या घरी उकाचा झालाय म्हणून मी चाललोय गण्याला हुडकायला. किती नालाय काय ते कळाय जाऊन तुम्ही. कशाला आता इकडे आमच्याकडे विचारायला. अरे पट्ट्या लोगा तीन नाड्यापर्यंत हात घातला ना तो कोरडाच. संजू शेठ चिखलाला पाण्याची तुटत नाही म्हणतात ना जास्त. की रामभाऊ बाळासाहेबाची मंत्री. हा ऐकून घ्या तो माणूस आपलं मत काढाय आता म्हणजे आपल्याला असा उलटा टांगाय बसला. हा मग मी ती सांगतो ना चिखलाला पाणी तुटत नाही. ह्यांची मैत्री बघितली का. आणि आपल्यात पाक सगळी जामीन फिमीन द्यायला तयार झाली ती. काय राव आणि हा माणूस आपण गेल्यानंतर माग नावट येतो आणि चिखलाला पाणी तुटले का आपल्याला उदाहरण सांगतोय. चला तुम्ही दोघं पण हुशार आहे बरं का. चला चला. मला माहिती चांगला अनुभव आलाय मला. अण्णा लय मजा आली का हो? समाधान वाटलं बरं का. बरं का अण्णा माझी काही इच्छा होती माहितीये का तुम्ही माझ्या खांद्यावर बसलेला धबधब्यातला फोटो काढायचा. हा धबधब्यातला फोटो काढायचा बावळा बिवळा काय त्याच्यापेक्षा अण्णा 750 फुटावर मी उडी मारली सुलकी खाली. असलं कधी आगावपणा करायचं नाही. बली बली गेले तिथं दानाला. मी कसं काय खाली बसून आगोळ केली तांब्यान केले का. हा ताब्यात तू बी आखाड मारणार. अरे धबधब्यातून दगड गोट डोक्यावर पडतात काय बी करायचं नसतंय. टाकेन त्याला करून मी बळका कोणाला त्याला बाळासाहेब कुठं जाऊ द्या ना. काय झालं? मी त्याचं डोकं चिंदा करीन मी. कुणी मारलं तुम्हाला मला फक्त सांगा. जाऊन आता तुडावतो त्याला. ना तुम्ही जाऊन तुमच्या लिकीच्या कपाळाचं कुकू पुसा ना. मी खलास करणार जावायला तुमच्या. काय झाले बुगा करीन का खलास करीन. मोगला बिगला लागून गेली वेतावा. बाळासाहेब काय झालं. आवड तसं काका थांबा की. तुमचं तुम्ही बघा पण ती दोस्त आहेत की तुमचं आमचं भाऊ. दोस्त असला तरी काय चालायचं त्याला. विषय महत्वाचा असेल. काय विषय झाला? यांनी रामभाऊने यावर केलाय जमिनीचा पुण्याच्या माणसावर. जमीन 5 एकर युक्त ह्याने काय माती खायची लय झालं मग जावायचं. कुणाची जमीन तुझी त्या भाऊची त्या आहे तो म्हणतोय का नाही माझा नाही. भाऊनी काय अशी कष्टाने कमावली नाही. पूर्वजांपासून ती जमीन आली. अण्णा भाऊला नीट नाही, समजून लय सांगा. झालं जावायचं. जर इकली ना जमीन मी खरे. डोकं फोडीन का नाही खरे, तुझ्या खरे. लेकरा चुलत्याचा तुझ्या. आणि मी काय करीन. मी बी विनंती करीन तवर करीन. मी काय तुम्हाला नका डोळे झाकलं होतं लेख देताना तुम्ही. झाली चूक आता बाळासाहेब पण आता कळसच केला जावायचं. आणि हे पण उंडग फिरायला गेलाय जमीन पाक उद्या कागद या. काय माहिती आम्हाला दोन त्यांच्यामुळे झालं सगळं. नको मरत होतो तरी मला घेऊन गेला. तुमच्यामुळे त्यांनी काय मला काढली काय जमीन. माहिती. अहो उद्या दस्तय राव. मला अर्धा एकर मिळायची त्यातली. ए तुझं काय चुकूनच आहे. म- म- रामभाऊचं काय मी कष्ट केलंय तिथं. अरे कष्ट म्हणजे ह्यासाठी कष्ट करतो रे. तू आमच्या गावात तर येऊच नको. आम्ही अण्णांचे गाणे हा, बघून मी बघतो की इथं जमीन मी ते 2.5 एकर गाण्याची माझ्या ठेव आणि तुझं काय काय करायचं कुणाची 2.5 एकर आखी 5 एकर माझी. ह्यांच्या वाटणीची 35 एकर कवाच ह्यांनी फुकली या. गुंठा बी ऐकायचं नाही आता त्यांनी. मी मारील अंड्याच्याला. तुम्ही माझं संध्याकाळपर्यंत चला बाळा काका, आपण दोघं जण मिठू चला. मी खलासच करीन गाण्या. मग काय करू येऊ का मी खलास करीन. नंतर बघू. नको बघतोच राम नका. मी सुद्धा इकून येणार नाही. तुला काय समजले शशा
तुझा काय आमच्या गावात साहेब आहे बे? हा? तुम्ही आता अजिबात वाढवू नका. कुठे पळाला पळाला म्हणजे का नाही म्हणून पळून गेला होय. सुट्टी ना आता एवढं वाटतंय तर तुम्ही बरी कसं कळतंय. हा मग उंदरासारखं काय घरात सुरपाड्या घालताय रे? तिथं बसल्याला दिसत नाही तुम्हाला? पटतंय का तुम्हाला? पटतंय? आता माझा विचार करतो का नाही? काय तर तुझा काय विचार करायचा? कोण आहे तू? परस्पर जमीन माझी जमीन आहे. मी एकेन नाही तर फुकेन. हा काय संबंध नाही अजिबात. इकडे नाही तर फुकेल म्हणजे माझ्या नवऱ्याला काय बोलायचं नाही सांगून ठेवती. काय झालंय? पोरे काय परपंच कळतो का? कोणाच्या बाल्यासाठी चालले? ज्याला आलंय प्रपंच कळतो ना त्याने आपापल्या बायकांकडे जायचं. माझी बायको माझ्यापाशी, तिचा नवरा तिच्यापाशी. हे पुरी काय बोलतीस तू? तुला हित कळते का स्वतःच? तिचाच बरोबर आहे. नवऱ्याचं हित जिला कळतं ना ती खरी बायको. तुम्हाला हित कळत नाही त्याला आम्ही काय करणार? शोभतंय का? शोभतंय? शोभतंय ही तुम्हाला शोभतं का? पोरण हिरीत कान बघून आले होय. अरे 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 म्हणजे ती दोघं नवरा बायको म्हटलंय वय. मी बीबी राजी तो काय करत तुम्हाला वाटलं गणुपाची? फुकटच राबायचं काही मिया बीबी राजी तो क्या करेगा शेजारी पाजारी? हला तुम्ही भाऊ तसलं कोण ऐकून घ्यायला तर मोकळा नाही. मला बी माझा प्रपंच आहे. गणा लय पुढचं बोलू नको. मला कळतंय ही शब्द तुझा नाही. अरे तुझ्यापाशी आसपास जी हिरत्यात ना बगल बच्चे बिनकामाची श्रेष्ठ म्हणून ज्येष्ठ म्हणून घेते ती. पण असा अगोरी निर्णय काय घेतला असेल? माझा निर्णय काय घ्यायचा माझा मी ठरवीन. गणभाऊ माझ्या मैत्रीहून जावं लागेल तुम्हाला जर जमीन विकायची असली तर. मारू नका म्हणजे होती बघितलं का? तुझं काय मध्ये माझा काय विचार? आम्ही काय फुकटच राबलोय तुमच्या रानात. बोल की जरा. फुकट राबलो म्हणजे मार बी तेवढाच खाल्लाय लोकाचा. तुझ्या पायी फुकट मार खाल्लाय. तुझं काय जळलं होय तिकडं? हित या लेकराचं भवितव्य महत्वाचं आहे. कसं इतक्यात बघतो की मावशीला मी नांदून सुद्धा देणार नाही तर. खामोश. ह्या लेकराचं काय करायचं माझ्या मी बघेन. तुम्ही मध्यस्थी करायची गरज नाही. तू नाक उचलून बोलू का? तुला सांगतोय माझं काय म्हणणं नाही. बघा तुम्हाला वाटतंय ना घरगाण ठेवा पण जमिनीला आपण हात लावून देणार नाही. कारण मी आता सांगतोय वडील पारची जमीन आहे ती. हा तुमच्या वाटणी तुम्ही 35 एकर कवा शिकली. ती राहिलेली 5 एकर कशी बशी ठेवली माझ्या वडिलांना माझ्यासाठी. तर त्याला काय तुम्ही बाबा विनंती करून सांगतो हात लावणार नाही तर उगा तुझं माझं मला आपल्याला करायचं. जरी काय असली तरी 4 एकर का माझ्या वाटणीची 1 एकर माझ्या वाटणीला ठेवा. तुझ्या एकर वय तू कुठं राहिला? तुझ्या एकर वय माझे हित बारादार पडला तुझं काय रे? इकडे शशी गणा इकडे मला तुझं म्हणणं पड. या जे तू म्हणतात ये बाळा उठ. तुला एकर पाहिजे म्हणजे कुठली शेलकी पाहिजे रस्त्याच्या कडेची पाहिजे का मधली पाहिजे? हवेच्या कडेची. इकडे गेला तो इकडे मला नाही तर काय इकडे आवाज दाबू नका. लेकरांचं नाव आहे अप्पू. तरुण रक्ताचं पोरग मी पण त्याच्या डबल तरुण आहे. मग कवर 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 चालायचं. जवळ माझी बायको मला साथ देते ना तवर. मावळता सूर्य आहे तुमचा. ह्याचा उगवता सूर्य आहे. तुम्ही तर अंधार झालाय तुमचा. तर माझा होऊन दे अंधार पण लिखीसाठी मी उद्या ठेवतोय. बोला रे जरा काय चाललंय? सांग ना मावशी आमच्या आईला वचन दिलं ह्यांनी. तुझ्या आईला का वचन दिलंय? काय तू माझ्यावर काय बघतोय माझ्यावर? मला तुमचा तरुण रक्ताची पोरे पळत दाबतोय मी. जाव आहे बाप्पू बदल करा थोडा. ए चला कोंडून हाणू का एक राहू दे ऐका. एक काम करतो मी प्रकरण हाताबाहेर जाईल. या म्हाताऱ्याने तुझ्या कान ठोकले तर अक्कल पाहिजे. आपलं वय काय झालं आपण करतो काय? दे ना डब्यात कारलं दी, मसाला दी, चटण्या दी, लोणचं दी. बघू तरी काय हा घरी काम कर. हॅलो सुभाषराव तुम्ही माझ्या घरी 5 सेकंदात पोहोचला पाहिजे. 5 सेकंद बरं 5 मिनिटात या नाही तर मी तुमच्या घरी येऊन डोबाळा करीन. माझ्या घरी डोबाळा झालाय मिटवायचा आहे. पाटलांना बाळ्याला घेऊन या लवकर. मी हाणू का बांधून या शांत बसा बघू आधी काय होतं. येतात ना तुमचे मित्र करतील काहीतरी. काय एवढं अर्जंट बोलावलं रामभाऊ तुम्ही? काय कशा झालाय घरात? हा सगळी तर गुन्ह्या गोविंदांना नांदताय तुम्ही. अर्थ नाही राहिला. पटनाचं जावाय वागानच
काय झालंय अण्णा, तुम्हाला ट्रिपला पाठवलं जावाय ना, नवरा बायको चांगली राहते ती, आम्हाला चहा पाण्याला बोलावलं होतं. पोरगी शहाणी असं म्हणलं काहीतरी, पोरगी पण पार कामात नाही. काय अण्णा सारखं नाव ठेवतो नवऱ्याला. नांदूच नको. बस माझ्या बायकोला कोणी चुकीचं बोलायचं नाही. तुम्ही तरी कुठे लयशान सुभाषराव, ह्या माणसाने पोरं फिराय म्हणून नेली आणि कान फुकलं. ही पोरं बाग जमिनीची भाषा करायला लागली, वाटणीची. दापले अध्यक्ष पोरं उलट मी तरुण रक्ताची पोरं दाबून धरल्यात. मला माहिती नाही कसं कसं चाललंय इथं. आपण असं काय झालं अण्णा, तुम्ही तिकडे ट्रिपला गेल्यावर असं काय झालं? प्रॉपर्टीचा लिलाव करा निघले, सगळी जमिनीची काय निघली, पोरं कशी कशी दापल्यात मला माहिती. माझे प्रॉपर्टी काय करायचं मी बघेन, अजून पण सांगतो ना. ते तुम्ही काय आता डवळडवळ करणार का? अध्यक्ष मी एकच बोलतो, प्रॉपर्टी माझी 5 एकरी काय काढली त्याच्यावर ह्याच्या आईला म्हणे एकर देतो. हो माझे परस्पर काय चालले कधी म्हणला? अरे त्याच्या आईला कवा म्हणलोय मी, काय बी बोलू. आणि बघ तुम्ही नको, 5/5 माझी एकर जमीन आहे. 35 एकर इकली ना तुझा बाप आणि मी दोघांनी इकली, गावाचा नाद पुरा केलता. तुझा बाप ऐकाय नाही, माझ्यावर काय बी आरोप करू नको. ऐका ना, पण तुम्हाला सांगितलं होतं ना जमिनी इकू नका म्हणून, तुम्ही कशाला पाऊल उचललं? कवा ऐकली? आम्हाला म्हणलं ना तुम्ही इकणार आहे म्हणून. नुसतं म्हणलं सुभाषराव. बाळासाहेब काय खोटं बोललं का? तर म्हणजे काय बाळासाहेबांनी सांगितलं? बाळासाहेबांनी सांगितलं कोणी तर बळकर रस्ते नेते आम्हाला भेटलं, फोन करा निघालं होतं भाऊचा, म्याचा अडवलं म्हणजे जमीन युक्तीचा खूनच करतो म्हणले. बळद आपले बाळासाहेबाला आम्ही. काय रे, कुणाचा खून करायला निघाला होता तो? तुझा इकडे तो मला सांग रामभाऊ, तू असं चुकीचं कशाला असं करतो बरं? एवढा चांगला पोरगा असून सुद्धा. तू काय सांगितलं पोरांना? काय सांगितलं? माझा खून करायला निघाला, जमीन इकायची भाषा काय करत बोलतोय? रामभाऊ म्हणतात जमीन नाही इकली, मग तुम्ही ह्यांना काय सांगितलं जमीन इकली म्हणून? मी कुणालाच म्हणलं नाही. त्या दिवशी पाटलां पुढं तुमच्या पुढे म्हणलं तेवढाच विषय. तुम्ही का त्यांना सांगितलं मग चुकीचं? मला सांगा, तुला पटलं का ह्यानी? त्या बिचाऱ्या पाटलाचं वय झाले, पोरं ही तर त्या म्हाताऱ्याच्या स्वभावामुळे थांबत नाही. सत्याच्या जीवावर सगळी जमीन चालली, तू सत्याला कशाला फोडून नेला तिकडं? तुला लाज वाटते का? कुठं लोकांचा खेळ, त्या पाटलाला मारलं रानात नेऊन तिकडं. बाळा माझ्यावर काय बी आरोप करू नको. तुम्ही काय म्हणला? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विमानाने गडी सकाळचं पाठवणार, गडी विमानात शेतात उतरणार आहे म्हणजे परदेशा गड्यावर माझा विश्वास नाही. अरे लोकलचा वापरू, घरचा माणूस घेऊ म्हणलं. मग तो फोडला वय गडी तुम्ही? तुझ्या घरातला वेळ मग आपल्या गावातला पाटलांनी कशाला म्हणायचं? मला पाटलांनी कशाला म्हणायचं? रामभाऊ कधी जमीन निघतात? माझी ढोढव केली, सरपंचाला सांगितलं, गावात सांगितलं, रामभाऊची तारांबळ झाली, जमिनी काय काढली, काय कारण आहे? म्हणलं काय विषय सोडून का नाही पाटलाचे आहे रामभाऊने? नाही मी काय तुम्हाला विचारलं होतं, रामभाऊ मला जमीन द्या, मला जमीन द्या. तुम्ही तर म्हणले की तेवढ्या पुरता झाला विषय. तुम्ही बाहेरच्याने घेण्यापेक्षा गावातला मी घेतो. हा मी नसते घेतली तर दुसरं कुणीतरी घेतली असते ना. पाटील रामभाऊ जमीन घ्यायला बसलाय, काय नाही बसला. त्यांना रानात हाणायची काय कारण होते? कोणी हाणलाय? हे काय म्हणते? ह्यांनी सांगितलं मला हाणलं म्हणून. तुझ्या शपथ मी अजिबात पाटला वडिलांसारखे. म्हाताऱ्याच खोट आहे का काय? नाही ना, माझा सध्या गडी फोडला ना. थांबा, बरं झालं तू रानात होता. खरं सांग, मी पाटलांना हाणलं नाही? फक्त पाटलांना म्हणलं माझ्या रानात चालतं व्हा, सत्याला न्यायला आलतो. अरे पण फोडायचा कशाला रामभाऊ? आपण सगळी एका परिवारासारखं गावात राहते. आला मग त्यांनी कशाला माझं सांगायचं? रामभाऊची तारांबळ झाली, जमिनी काय काढली, त्या दिवशी झाला ना विषय. मी तू झाले ना, द्यायचा विषय सोडून माझी बदनामी कशाला करायची? आणि मग माझ्या गड्याला कशाला फुस लावली तुम्ही? घेऊन गेलाय तुम्ही. त्यांच्या मुक्ती अध्यक्ष तुम्ही हे मिटवा बाबा, माझ्या डोक्यात चूक रामभाऊची पण आहे, रामभाऊची पण चूक आहे. कशाला गावभर हिंडत बसला? खाली बघायचं. जमीन इकणार सगळ्यांना तर घर बी इकणार आहे म्हणणार होतं. आज राहिली होती घरात ते माणसं शिकायची. ना आलं का ध्यानात? तोडा झालाय सगळा. तरी मला वाटलं होतं भाऊ जमीन काय विकणार नाहीत, मला उलट प्रॉपर्टी सांगतात कुठं ठेवली बघून ती भाऊनी. विकणार असलं तर माझं काय मत नाही. रोड चक्राची 1 एकर तेवढी ठेवा फक्त. इकडे जळलं होय तिकडं. या अरे कोण आहे मला कळू द्या तरी वहिनीराव. ह्याने नको केलंय आम्हाला माझी जमीन. भाऊ मला डांबळ डुंबळ सगळं माहिती आहे, ध्यानात ठेवा. ह्याला जर काही एक बिकर दिला, ह्याच्या आईला तो वचन दिलं असलं. ना पुढचं बोललं ना जी भाषणी काय बघते माझ्या डोळा वाटरून? माझा काय संबंध कुणाशी? काय राव सुभाषराव, मिटवायला का पेटवायला? म्हणजे घरच एवढं ही ना इस्कुटातलं गावातली घरच बेकार. तुमचं घर त्यात बेकार आहे. आमचंच बेकार. चांगलं सगळ्या आणा इथं घरी. सासरा आणा, शाशा आणा, अजून कोणी आणा आणि आम्हाला मिटवाय बोलवा.
अण्णा जमीन वगैरे विकायचं जावायचा काही मनात विचार नाही. काय झालं तुम्ही ट्रिपला गेला आणि तुम्ही रामभाऊचं ऐकलं नाही, थांबा रानात गेलं पाहिजे म्हणून हे म्हणले की एकूण टाकतो काय असेल ते गावभर करत बसलं. पाटील म्हणलं की मी एकात घेतो आणि रामभाऊची त्यांनी जरा टिंगल उडावली. मग ह्यांनी काय केलं, मग गडी फोडला. गडी फोडल्यावर मग ह्यांनी नाटक केलं मारलेल्याचं आणि ह्या माणसाने सगळ्यात महत्वाची काडी तुमच्यात फेकली आणि ह्यो डांबाळा उडला. आता हे का सगळे विषय मिटला त्या, आता फक्त गाड्याचा विषय राहिला. मी सतोशाला विचारतो, मी काय म्हणतोय अध्यक्ष, हो का प्रत्येकाला स्वातंत्र्य, कोणी कुठं काम केलं पाहिजे. आता त्यांना जर आमच्यात काम करायचं असेल तर तसं तुम्ही अडवू नका ना. तुला मोठा होतो जातो काय नाही का खामोश. माणसाला स्वातंत्र्य नाही का? त्याला बंद करा आवाज. झालाय बन रे आपण सतोशाला विचारू. सतोशा तुला रामभाऊच्यात काम करायचंय का पाटलांच्यात काम करायचंय? नाही मला पाटलाच्यात करायचं, मला लहानपणापासून पाटलांनी सांभाळलं. वा टाका गोलाल चला. सुभाषराव पाटील परवा तान करत माझ्याकडे रानात आले. मी त्यांना रानात हाकलून दिलं. म्हणलं पाटील तुम्ही माझ्या हितनं जाणं तर माझं तुझं होईल, एवढाच विषय झाला. आणि मी हाताला धरून त्यांना म्हणलं तुम्ही तुमच्या रानात जाणं तर घरी जा. एवढाच विषय झाला का नाही सतीश? त्यानंतर सतीशला म्हणलं सतीश पाटलांचा तुझ्यावर लय जीव आहे, तुझा बी त्यांच्यावर जीव आहे. त्यामुळे पाटील रानापर्यंत आलं. तुला काय निर्णय घ्यायचा असेल ते घे म्हणलं का नाही सतीश? त्याच्यावर बाळू माझा अजिबात दबाव नाही. आणि बाळासाहेब पाटलांना काय रामभाऊनी मारलं नव्हतं, मला आमिरनं सांगितलं होतं. अजिबात नाही. ही इज्जतीला पेटलं तिथंच पोरांना म्हणलं मी तरी काय शेतकरी नाही, कपडे काढली आणि तिथला रानातलं गवत उपटाय गेलं आणि बांधावून खाली कोसळलं. उलट पालत नव्हतं करायचं तो तिथंच. एकदा कौलावून होय अरे कसं लागा ज्येष्ठ बाळू, एकदा कौलावून मी ऊळ लागलं होतं. चला आता काय गुन्ह्या गोविंदाने मिटलं बाबा. खिळी मिळी तंटा घालात वाढला आता मिटला. आता इथनं पुढं कोणी काय वाढवायचं नाही, समज करायचं नाही. फक्त माझी एक शंका आहे सुभाषराव. झालं मिटलं की आता त्याच्याबद्दल नाही. चला उठा. पण माझी एक शंका आहे तेवढी सांगा. ही 5 एकर राहिली ती मग गाण्याची धरायची का रामभाऊची धरायची? We'll be right back.